अंबड तालुक्यात मोठा भोंगळ प्रकार उघड। सरकारी संस्थेच्या नोंदणी आणि जमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणारी टोळी अखेर गजाआड। अंबड शहरात सरकारी संस्थेच्या नोंदणी आणि जमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्याद सह दुय्यम निबंधक प्रवीण माणिकचंद राठोड यांनी दिली असून आरोपींनी संगनमत करून बनावट सदस्य नोंदणी, खोट्या स्वाक्षऱ्या आणि आधार पडताळणी प्रणालीचा गैरवापर केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहकारी संस्थेच्या नावावर अवैध जमीन व्यवहार करण्यात आला आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(2), 336(3), 3(5), भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीकडून खोटी दस्तऐवज, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहाराची नोंद जप्त केली आहे। काही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित सह आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा गंभीर तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष कुमार नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे करत आहे। राठोड यांनी तक्रार दिली होती, त्या तक्रारीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा आणि भारतीय नोंदणी अधिनियम 1980 कलम 82 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये आपण 7 आरोपींना अटक केली होती। 7 बनावट त्यांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून एक रजिस्ट्री करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते रजिस्ट्री करत असताना असिस्टंट रजिस्ट्रार श्री राठोड यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आमचे संपर्क साधला। आम्ही जाऊन नंतर त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते सगळे बनावट लोक होते आणि खोट्या कागदपत्राच्या आधारावर रजिस्ट्री करत असल्याची